नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। तलाठी आणि कोतवाल लाच घेताना सापडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। कोल्हापूर दिनांक 10 रोजी सांगवडे तालुका करवीर येथील तलाठी आणि कोतवाल यांनी 7/12 उतार्यावर वारस नोंद करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। तडजोडीनंतर 3,000 रुपयांवर सौदा ठरला असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। सदर घटनेतील आरोपी तत्कालीन तलाठी अविनाश मधुकर कोंडिग्रेकर वय 40 सांगवडे तसेच कोतवाल सर्जेराव बंडा कुंभार यांनी तक्रारदार यांच्या सांगवडे गावातील गट क्रमांक 76-77 या शेतजमिनीवर वारस नोंद करण्यासाठी तलाठी कोंडिग्रे यांनी कोतवाल कुंभार यांच्याकडे पाठवले। कोतवालाने तलाठी आणि स्वतःसाठी मिळून 5,000 रुपयांची मागणी केली। तडजोडीनंतर 3,000 रुपये घेत असताना अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरच्या पथकाने कारवाई केली। सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला व त्यांच्या पथकाने केली। सदर गुन्हा गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।